ई आणि ई कसा जोडायचा ते पहा. ई जोडताना पहिल्यांदा उभी रेष, क ला ई जोडून हा ई जोडताना या पद्धतीने वेलांटी द्यायची आहे की खी. वेलांटी या पद्धतीने असं तिरकं करत जायचं. खी, गी, घी, ची, ची, जी, झी, टी. म्हणजे आपल्या अक्षराची जी उभी रेष असेल, ही जी पहिली उभी रेष देतो आणि अक्षराची उभी रेष इथपर्यंत या पद्धतीने असं तिरकं करत जायचं आहे. अशा पद्धतीनं वेलांटी द्यायची. ठी, डी, ढी, नी. हा पहिला छोटा ई जोडतो आपण, या पद्धतीने जोडायचा आहे. आता मोठा ई कसा जोडायचा ते पहा. मोठा ई जोडताना उभ्या रेषेपासून इथपर्यंत या पद्धतीनं अशी तिरकी वेलांटी करत जायचं आहे. की, खी, भी, ची, छी, जी, झी, टी, ठी, डी, ढी, नी. मराठीची अक्षरे लिहित असताना दुरेगीच्या खाली वर अक्षरे जाऊ द्यायची नाहीत, बरोबर दुरेगीतच लिहायची आहेत.